अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक दिनांक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे। आज या पोटनिवडणुकीचा प्रचार सायंकाळी 5 वाजता संपेल आणि ही शेवटच्या टप्प्यात आलेली निवडणूक आहे। या निवडणुकीत एकूण 7 उमेदवार असून महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांच्या प्रचाराच्या संदर्भातली तयारी पूर्ण झाली आहे आणि निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते तयार आहेत। 2019 रोजी ज्या निवडणुका झाल्या होत्या यात स्वर्गीय रमेश लटके हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले होते। दुर्दैवाने त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होऊ घातली आहे। आज आपल्यासमोर येण्याचं कारण हे आहे की त्यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांच्यावरती ही जबाबदारी आहे की अंधेरीचा विकास आणि गेल्या 2.5 वर्षात झालेली कामं जी काही कामं पूर्णत्वास न्यायची आहेत आणि अंधेरीच्या विकासाच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न अजून राहिलेले आहेत तर पुढील 2 वर्षात या प्रश्नांचा पाठपुरावा करून अंधेरीच्या जनतेला आणि अंधेरीत येणाऱ्या जनतेला, कारण अंधेरी आपल्याला माहिती आहे की फार मोठा कमर्शियल हब म्हणून अंधेरी आता ओळखलं जातं आणि अंधेरीचा फुटफॉल आत्ताच्या तारखेला पश्चिम उपनगरात सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळे अंधेरीत स्थायिक असलेले लोक आणि अंधेरीत येणारे लोक या दोघांचा समन्वय साधून जे काही विकास कामं करायची आहेत त्या विकास कामांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती असावी, कारण आपल्याला माहिती आहे की अंधेरी कुर्ला रोडवरती ब्युटिफिकेशनचं काम सुरू आहे। अंधेरी सिप्स मार्गावरती फार मोठ्या प्रमाणात विस्तारीकरणाचं काम चालू आहे। ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी जी मेट्रोच्या माध्यमातून वाढली आहे, परंतु नुसती कनेक्टिव्हिटी वाढून चालत नाही, त्याला लागणारं आजूबाजूचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याची देखील पूर्तता होणं गरजेचं आहे। अंधेरीत एसआरएचे बरेच प्रकल्प काही कारणास्तव रखडलेले आहेत। या रखडलेल्या प्रकल्पांच्या पाठीशी जाऊन महाविकास आघाडीने काही नवीन नियम बनवले होते, परंतु त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही, त्यामुळे काही लोकांचे प्रश्न अजूनही बाकी आहेत। अंधेरीत एक प्रस्तावित पोलीस कॉलनीमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे। हा प्रस्तावित स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची त्याची बांधणी करणं क्रीडा, कला, साहित्य अशा सर्व क्षेत्रामध्ये अंधेरी अग्रेसर राहावं यासाठी रमेश लटके यांनी केलेले प्रयत्न, त्या प्रयत्नांना पुढे घेऊन जाण्याचा जे काही काम आहे हे पुढील 2 वर्षात ऋतुजा रमेश लटके करतील आणि त्यासाठी पूर्ण महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेना, माननीय उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील, मी विभाग प्रमुख म्हणून आम्ही पूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी आहोत आणि म्हणून आम्ही मतदारांना हे आवाहन करतोय की मोठ्या प्रमाणात मतदारांनी या निवडणुकीत येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावं। सर, असा प्रचार होताना पाहायला मिळते की ऋतुजा लटके यांना मत न देता नोटांवर जास्तीत जास्त मतदान होईल अशी शक्यता इकडे वर्तवली जाते। तशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप मध्यंतरी व्हायरल झाल्या होत्या, तर हे प्रकार रोखण्यासाठी किंवा हे प्रकार होतील का, काय वाटतं? आमच्याकडे जी माहिती आलेली आहे त्या माहितीमध्ये असं आम्हाला कळतंय की काही लोकांना पैसे देऊन नोटांची बटणं दाबण्यासाठी लोकांना नोटा दिल्या जात आहेत। म्हणजे नोटा आणण्याचं कारण असं आहे की नोटाचा वापर कमी व्हावा, प्रत्यक्षात नोटांचा वापर कमी व्हावा, परंतु नोटांचा वापर नोटासाठी केला जातोय अशा पद्धतीची माहिती आम्हाला दररोज मिळते आहे। या संदर्भात आज मी निवडणूक आयोगाकडे आणि पोलिसांकडे तक्रारी देखील केलेल्या आहेत। ज्या भागातनं अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळते त्या भागाची नावं देखील आम्ही पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला दिलेली आहे आणि आम्ही निवडणूक आयोगाला आवाहन केलंय की नोटा हा त्या माणसाचा अधिकार असतो, हा काय प्रचाराचा भाग नसतो। नोटा म्हणजे एखाद्या माणसाला जर कोणी उमेदवार योग्य वाटला नाही तर त्याने नोटाचं बटन दाबायचं असतं, हा त्याचा मूलभूत अधिकार असतो, त्याचा प्रचार करता येत नाही। आणि अशा प्रकारच्या प्रचार करणाऱ्या क्लिप्स आमच्या हाती लागलेल्या आहेत, त्या देखील आम्ही निवडणूक आयोगाला दिलेल्या आहे।
माझी पूर्ण खात्री आहे की निवडणूक आयोग याच्यावरती तातडीने कारवाई करेल आणि अशा प्रकारच्या कारवाईमध्ये जर कोण आढळलं तर त्याच्यावरती सक्त कारवाई केली जाईल अशा प्रकारची मागणी मी पोलिसांकडे देखील केलेली आहे आणि निवडणूक आयोगांकडे देखील केलेली आहे. कोण आपण करतंय? जर यामागे कोण आहे? बघितलं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार मागे घेतला, मात्र उमेदवाराच्या निकटवर्तीयांकडनं अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात, लोकांना नोटासाठी त्यांना प्रवृत्त केलं जातं. तर कुठतरी ही दुटप्पी भूमिका म्हणता येईल का? एकीकडे फक्त ही मला असं वाटतं, कारण काय मी जे काही व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये आरपीआयचे पदाधिकारी उघडपणे याचा प्रचार करतायत आणि तशा प्रकारच्या क्लिप्स आमच्याकडे आलेल्या आहेत. आरपीआय हे त्यांच्या बरोबरीने असलेला पक्ष आहे, ज्या पक्षाचं समर्थन भारतीय जनता पक्षाला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की एका बाजूने सहानुभूती, एका बाजूने सुसंस्कृतपणा, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचे इतिहास या सगळ्या गोष्टींचा आदर राखून त्यांनी उमेदवार तर मागे घेतला, पण दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने नोटांचं बटन दाबून निषेध व्यक्त करा. हा निषेध उमेदवाराचा नाहीये. हा निषेध ज्या पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली त्यांचा आहे. अशा प्रकारची क्लिप्स या आमच्या हाताला लागलेल्या आहेत. त्या क्लिप्स आम्ही निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या आहेत. जे काही त्यांचं अंतर्गत भांडण असेल ते कृपया या निवडणुकीत आणू नये. त्यांचा जो काही विषय असेल तो त्यांनी आपसामध्ये बसून मिटवावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. सर, हिंदी में एक सवाल है. इन्व्हॉल्वमेंट मुळजी पटेल यांची- नाही, मी अनोळखी म्हणून आमच्याकडे जे आलेले आहेत आम्ही पोलिसांना सांगितलं, आता पोलिसांनी ते शोधायचंय की याच्या मागे कोण आहे. आरपीआयच्या पक्षश्रेष्ठींना किंवा भाजपच्या पक्षश्रेष्ठींना आपण काही या संदर्भात तक्रार करणार नाही, आजच माझ्याकडे आता ही जी काही आरपीआयची त्यांची अधिकृत जे कोण पदाधिकारी आहेत त्यांच्या क्लिप्स आलेल्या आहेत. आता आम्ही बघतो त्याच्या बाबतीमध्ये काय करायचं ते. सर, हिंदी में सवाल लेंगे कि ऋतुजा रमेश लटके ये चुनाव में खड़ी है शिवसेना उद्धव ठाकरे पार्टी की तरफ से. रमेश लटके का एक बहुत पुराना इतिहास रहा है, शाखापुरी से नगर सेवक और विधायक उन्होंने अपना पूरा दौरा तय किया है. काफी लोगों को उन्होंने नेता बनाया, लेकिन आज उनके खिलाफ जो उनके पति के खिलाफ जो प्रचार किया जा रहा है, नोटा को लेकर जो प्रचार किया जा रहा है, तो आप इस पर क्या डिटेल देंगे? नहीं, हमारे पास में जो इन्फॉर्मेशन आई है या जो वीडियो क्लिप्स हम लोग देख रहे हैं वो ऋतुजा रमेश लटके के खिलाफ प्रोटेस्ट नहीं है. वो प्रोटेस्ट जो बता रहे हैं पार्टी के खिलाफ, जिस पार्टी ने उनको टिकट नकारा है उस पार्टी के खिलाफ वो प्रोटेस्ट है. जो आप अगर वो वीडियो को देखेंगे तो ये पता चलेगा कि ये जो प्रोटेस्ट है वो ऋतुजा रमेश लटके के अगेंस्ट में नहीं है. ये प्रोटेस्ट उनके अंदर ही है कि हमारे अंदर ही के उम्मीदवार को फॉर्म विड्रॉ करने लगाया, इसलिए हम प्रोटेस्ट कर रही है, इसलिए हम नोटा का बटन दबा रहे हैं. ऐसे वीडियो में जो कहा जा रहा है वो ये है. तो ये ऋतुजा रमेश लटके के अगेंस्ट का प्रोटेस्ट नहीं है. और मुझे ऐसे लगता है कि नोटा का प्रावधान जो किया हुआ है इलेक्शन कमीशन ने वो हर एक आदमी के सीमित है वहां तक. अगर मुझे कोई उसमें से उम्मीदवारों में से कोई अगर ठीक नहीं लगता है तो मेरा अधिकार है नोटा का बटन दबाने का. लेकिन नोटा का प्रचार नहीं हो सकता है कि आप नोटा को बटन दबाओ करके, या नोटा पैसे देके कोई अगर नोटा का बटन दबाने लगाएगा तो ये गलत बात है. तो हमारी इलेक्शन कमीशन से और पुलिस से यही मांग है कि इसकी ठीक तरह से जांच की जाए और इस जांच में जो भी अपराधी मिलते हैं उनको कड़ी से कड़ी सजा होनी सर, चाहिए. एक सवाल और है. जीतने के बाद, क्योंकि सामने कोई प्रतिपक्ष उम्मीदवार उतना मजबूत नहीं है, तो जीतने के बाद पार्टी की प्राथमिकताएं क्या होगी? पार्टी की प्राथमिकता मैंने जैसे अभी बताई कि आपको मालूम है कि 5 साल के लिए ये पूरा पीरियड होता है. और पहले जब 19 में रमेश लटके जी जब चुन के आए थे तो उन्होंने अंधेरी के विकास के लिए जो अपने कार्यक्रम बताए थे उस वक्त, उसमें से कुछ कार्यक्रम हुए हैं, कुछ कार्यक्रम अभी आधे बाकी है. क्योंकि अंधेरी आज आप जानते हो कि कमर्शियल हब हुआ है. मेजॉरिटी ऑफ द इंडस्ट्रीज के ऑफिसेस अंधेरी में है और अंधेरी से घाटकोपर मतलब ईस्ट वेस्ट मतलब ईस्टर्न और वेस्टर्न को कनेक्ट करने का ये जो कनेक्टर है वो अंधेरी में है. इसलिए बहुत सारे स्थानिक लोगों के साथ में जो बाहर से कम्यूटर यहां पर आते हैं उनकी भी समस्या अंधेरी में है. तो ये सब समस्याओं को देखते हुए आज मेट्रो काम कर रही है, लेकिन मेट्रो के साथ में बाकी का इंफ्रास्ट्रक्चर जो होना चाहिए, जैसे आज अंधेरी कुर्ला रोड का ब्यूटिफिकेशन चल रहा है, जो पेडेस्ट्रियन जो रोड चलते हैं बड़े पैमाने पे चलते हैं
उनकी सुविधा के लिए हम लोग ये जो दोनों तरफ से फुटपाथ बना रहे हैं। फिर पानी की समस्या है, बीच में मालपा डोंगरी की पानी की बहुत बड़ी समस्या थी, तो पानी की समस्या में हमने बहुत ज्यादा ध्यान दिया था और मुझे ऐसे लगता है कि बहुत सारी समस्या अब कम हुई है। तो ये जो आने वाले 2 साल जो बाकी है, इस 2 साल में ज्यादातर हमें रमेश लटके जी ने जो काम किया है और जो आधा अधूरा काम रह गया है उसको पूरा करना, और अंधेरी के लोगों को जो वचन रमेश लटके जी ने जो 2019 में दिया था वो पूरा करना, ये ऋतुजा रमेश लटके जी की प्राथमिकता रहेगी। और इसका कनेक्शन बीएमसी चुनाव से जुड़ेगा, क्योंकि ये सीट अगर जीतती है शिवसेना जिसकी संभावना बहुत ज्यादा है, तो बीएमसी चुनाव में इसका सीधा असर होगा। इसका तो बीएमसी चुनाव पे तो सीधा असर होने वाला ही है, क्योंकि महाविकास आघाड़ी पहली बार अपना प्रत्याशी उतार रही है और तीनों पार्टियों के वोट अगर साथ में आते हैं तो क्या हो सकता है ये बताने वाली ही इलेक्शन है। इसलिए इसके रिफरकेशंस तो आएंगे, जरूर आएंगे। अब इलेक्शन होती थी तो ज्यादा ठीक ढंग से पता चलता था, आज भी लोगों को ऐसे लग रहा है कि इलेक्शन होने वाला नहीं है। मैं आपके माध्यम से लोगों को ये अगवा करना चाहता हूं कि इलेक्शन है। आज भी लोग ऐसा समझ रहे हैं कि प्रत्याशी ने पीछे लेने की वजह से इलेक्शन होगा नहीं। तो मैं ये लोगों को रिक्वेस्ट कर रहा हूं आपके माध्यम से कि ज्यादा से ज्यादा लोग इलेक्शन, क्योंकि छुट्टी भी गवर्नमेंट ने डिक्लेयर की हुई है, जो लोग प्राइवेट काम पे जाते हैं उनको 2 घंटे का कंसेशन भी दिया हुआ है, तो ऐसे समय पे अपना वोट कास्ट करना ये प्राथमिकता है हर एक नागरिक की, तो उन्होंने जाके अपना वोट कास्ट करना चाहिए। सर, आपण जर बघितलं तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच अत्यंत महत्वाच्या सुनावण्या झाल्या होत्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, तर दुसरीकडे शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना असं स्थापन झालं होतं। यातच आज सुनावणी होऊ घातली होती, मात्र ही सुनावणी आता पुढे 4 आठवडे सत्ता संघर्षाची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। याबाबत काय सांगाल, कारण येत्या निवडणुकीवर या सुनावण्या पुढे ढकलल्या जातात, त्याचा परिणाम होईल का? नाही, नीट ऐकून घ्या, ह्याच्यात 2 प्रकार आहेत। एक तर 16 आमदारांचं जे पिटिशन आहे, 16 आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचा हा वेगळा विषय आहे, परंतु अंधेरीच्या पोटनिवडणुकीचं कारण सांगून, अंधेरीची पोटनिवडणूक आम्हाला लढायची आहे असं कारण सांगून शिंदे गटाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात इंटरव्ह्यू केलं गेलं होतं आणि अंधेरीची पोटनिवडणूक लढायची आहे आणि म्हणून आम्हाला आमची शिवसेना खरी आहे असं सांगून इलेक्शन पिटिशनकडे पिटिशन केलं गेलं होतं। आणि आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने त्या दिवशी मोठ्या सुनवाईच्या नंतर त्यांना गोहेड दिला होता आणि अंधेरीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह दिलं, शिवसेनेचं नाव गोठवलं, शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव दिलं, परंतु केवळ शिवसेनेला अडकवण्यासाठी किंवा शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवण्यासाठी अशा प्रकारचं पिटिशन केलं गेलं, कारण शिंदे गटातर्फे या निवडणुकीत कोणी उमेदवार उतरला नाही। ही बाब आम्ही निवडणूक आयोगाकडे घेऊन गेलोच आहोत। निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये हे सगळे विषय येतील। त्याचं कारण असं आहे की अंधेरीचं कारण सांगून निवडणुकीचं चिन्ह गोठवलं गेलं, परंतु प्रत्यक्षात निवडणुकीत शिवसेना नाव गोठवण्यासाठी, शिवसेनेचं चिन्ह गोठवण्यासाठी अशा प्रकारची कारवाई केली गेली। सर, तुमच्यासमोर आता कुठलाही दिलेवर उमेदवार नाही, अशा परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये मतांचा टक्का कितीने वाढेल असं तुम्हाला वाटतं? सर्वसाधारण पोटनिवडणुकांमध्ये मतदान कमी होतं आणि अशा परिस्थितीत बऱ्याचशा लोकांचा असा समज झालाय की उद्या मतदानच नाहीये, कारण लोकांना असं वाटतंय की कारण अपक्ष उमेदवार प्रचार करत नाहीयेत, त्याच्यामुळे प्रचार फक्त एकतर्फी आमचाच चाललेला आहे आणि म्हणून आम्ही लोकांना सतत आवाहन करतोय की निवडणूक आहे। त्याच्यामुळे आता हे सांगणं फार कठीण आहे की किती टक्के मतदान होईल, परंतु एवढं नक्की की जे मतदान होईल त्याच्या जवळपास 98 ते 99% मतदान हे शिवसेनेला होईल। तोट्याचा जो उल्लेख झालेला आहे, त्या तोट्याचं बटन दाबण्यासाठीचा जो आग्रह करण्यात येतो आहे ज्या कोणाकडनं, तर त्याच्यावर वाटतंय का की त्याच्यामध्ये कल्पट होऊ शकेल तोट्याचं बटन दाबण्याचं? आता पैसे घेऊन काही लोक मतदान करू शकतात, कारण या पार्श्वभूमीवर याच्यावरती अगोदर मागच्या निवडणुकीत आम्ही बघितलेलं आहे की काही भागामध्ये पैशाचं वाटप होतं, तशा प्रकारची आम्ही तक्रार केलेली आहे। आता आम्हाला बघायचं की निवडणूक आयोग याच्यावरती काय कारवाई करतं, पोलीस काय कारवाई करतात।
नाही, विषय असा आहे की अशा प्रकारच्या चौकशा सुरू झाल्या म्हणजे समजायचं निवडणुका आल्या आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या चौकशा चालू आहेत. ज्यांच्या चौकशा चालू होत्या ते सगळे जे आज शिंदे गटात गेले त्यांच्या सगळ्यांच्या चौकशा बंद झालेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये बरोबर आहे की मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना जाऊन त्यांनी भेटून जर वस्तुस्थिती सांगणं हे त्यांना जर योग्य वाटत असेल तर त्याच्याकडे बघण्याचं काही कारणच नाहीये. त्यांनी आपली बाजू जाऊन मांडलीच पाहिजे आणि त्यांनी चौकशीला सामोरं जाऊन आपली बाजू मांडलेली आहे. आणि अशा प्रकारच्या चौकशी कॅगचा रिपोर्ट हा काही वेगळा होत नाही. कॅगची चौकशी तर नेहमीच चालू असते. कॅगचं ते कामच आहे. कॅगची अशी वेगळी चौकशी लावता येत नाही. नीट समजून घ्या, लोकांना हे सगळे मूर्ख बनवण्याचे प्रकार आहेत. कॅगची अशी वेगळी चौकशी लावता येत नाही. कॅग ही चौकशी करतच असते. तुम्ही चौकशी लावा किंवा चौकशी लावू नका, कॅगचं कामच ते आहे की प्रत्येक संस्थेचा ऑडिट तपासून बघणं, त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याच्यावरती बोट ठेवणं, त्याच्यावरती कारवाई करणं हे कॅगचं कामच आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर दबाव दिसतोय शिंदे गटात जाण्यासाठी. अनेकदा असं झालेलं आहे याच्या आधी. किशोरी पेडणेकर आपल्याला माहिती आहे की शिवसेनेची लढवई तोफ आहे आणि प्रत्येक अशा तोफीला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न हा सगळ्यांकडनं होणार आहे. आज किशोरी पेडणेकर त्यांना सडेतोड उत्तरं देत आहेत. प्रत्येक गोष्टीत त्या आघाडीवर आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती अशा प्रकारचा प्रयत्न केला तर काही नवल वाटायची काही गरज नाही. सर, अनेकदा असं सुनावणीकडे झालेलं कसं आहे. बघता? आता 4 आठवड्यानंतर सुनावणी होतीये, काय अपेक्षा आहे तुमची या सत्ता संघर्षाच्या? आमची न्यायदेवतेकडनं अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळेल आणि जो काही कायदा थोडाफार आम्हाला समजतो त्याच्यामध्ये आम्हाला हे कळतंय की शेड्यूल 10चा हा जो विषय आहे हा केवळ शिवसेनेचा विषय नाहीये, तर हा संपूर्ण लोकशाहीचा विषय आहे. आणि म्हणून देशात लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही हे या निर्णयाने सिद्ध होणार आहे. त्यामुळे आम्हाला असं पूर्ण खात्री आहे की न्याय देवता सारासार विचार करून आम्हाला न्याय देईल. काँग्रेस पॉईंट्स आहेत ज्याच्यावर डिस्कस व्हायला हवं असं वाटतं, ते तुम्ही कळवा असं दोन्ही बाजूंना सांगण्यात आले नाही. आपले कुठल्या मुद्द्यांवर आग्रह असेल, कारण याच्या आधी आपण अँटी पार्टीचा मुद्दा उचलला. असं आहे की याच्यामध्ये इश्यूज जे फ्रेम केलेले आहेत त्याच्यात माननीय सरन्यायाधीश रमण्णा साहेबांनी ऑलरेडी 8 का 7 मुद्दे दिलेले आहेत आणि ही जी काय आता जी सुनावणी होणार आहे ही केवळ त्या 7 ते 8 मुद्द्यांवरच होणार आहे. त्याच्या बाहेर कुठलाही मुद्दा या सुनावणीच्या साठी येणार नाही. आणि म्हणून त्या 8 मुद्द्यांवरती आमचं म्हणणं आम्ही लेखी ऑलरेडी कळवलेलं आहे. याच्यावरती जी काही डिबेट व्हायची आहे ती खरं म्हणजे सुरू व्हायला पाहिजे होती. आता ठीक आहे, शेवटी कोर्ट आपल्या वेळेप्रमाणे काम करतं, परंतु ज्याही वेळेला ते ऐकलं जाईल निर्णय शिवसेनेच्या बाजूने येईल. सर, धनुष्य सर, बाण तुम्ही ज्या पर पद्धतीने- सर, तुम्ही ज्या धनुष्य बाण पद्धतीने पर आप आरोप अपना क्लेम वापस देंगे सुप्रीम कोर्ट में, क्योंकि जिस तरह से इसके बारे में हमने कोई डिसीजन नहीं लिया है. उसकी पहली सुनवाई होने दो, फिर पार्टी हाईकमांड उसके ऊपर डिसीजन ले लेगी. तर तुम्ही ज्या पद्धतीने बाकीच्यांवरती आरोप करताय त्याच पद्धतीने अपक्ष उमेदवार देखील तुमच्यावरती आरोप करतायत. निवडणूक आयोगाला पत्र दिले, पोलीस स्टेशनला त्यांनी पत्र दिले. त्याची चौकशी करावी ना. आमचं म्हणणं असं आहे की कोणीही आरोप केले, आम्ही आज आरोप केलेली नाहीत. आम्ही मिळालेली माहिती तुम्हाला पोलिसांना दिलेली आहे. जी माहिती आम्हाला मिळालेली आहे ती आम्ही पोलिसांना दिलेली आहे. मी कुठलाही आरोप केलेला नाही. जे आम्हाला माहिती मिळाली ती आम्ही पोलिसांकडे दिली. पोलिसांचं आणि इलेक्शन कमिशनचं काम आहे ती माहिती तपासणं आणि त्या माहिती तपासून त्याच्यावरती कारवाई करणं. असं देखील आरोप केला गेला आहे की मतदानासाठी म्हणजे हजारो रुपयांच्या भेटवस्तू ज्या आहेत त्या मतदारांना देण्यात आलेल्या आहेत. हे माझं म्हणूनच म्हणणं असं आहे की त्या बाबतीमध्ये चौकशी व्हावी. चौकशी अंती जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल ना. सर, एकनाथ शिंदेंनी ज्यावेळी बंड पुकारलं होतं त्यावेळी भारतीय जनता पार्टीने सोयीस्कररित्या मौन बाळगलं होतं आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता की या बंडाशी आमचं काही घेणं देणं नाही. मात्र काल देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून उघड सांगितण्यात आलं की मी बच्चू कडूला फोन केला होता आणि माझ्या एका फोनवर बच्चू कडू हे शिंदे गटात सहभागी झाले होते गुवाहाटीला. नाही, म्हणूनच मी काय म्हटलं या गोष्टी सगळ्या हळूहळू उघड होणार आहेत. हे जे काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही काहीच नाही, त्यांच्याच तोंडून या सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर येतील. महाराष्ट्राच्या जनतेला हळूहळू या सगळ्या गोष्टी कळतील. आम्ही एखादी गोष्ट बोललो तर सगळ्यांना राग येतो. त्यांना असं वाटतं हे आमच्यावरती आरोप करतात. परंतु कोणी आता किती खोके घेतले
आता काही आरोप आहेत की आम्ही घेतलेच नाहीत, काही म्हणतात आम्हाला मिळालेच नाहीत. आता ते मिळाले ते पूर्ण मिळालेत की नाहीत का अर्धेच मिळाले याच्या बाबतीत अजून खुलासा झाला नाहीये. या सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर येतील. अर्धे मिळाले का पूर्ण केले, कबुलीत केलेले पूर्ण मिळाले नाहीत, या सगळ्या गोष्टी हळूहळू येतील आणि याच्यात आम्हाला पडायची गरज नाही. मला असं वाटतं त्यांच्या तोंडूनच सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर येतील. सुरुवात झाली असं वाटतंय तुम्हाला अंतर्गत कला? मी शुभेच्छा देतो या सगळ्या गोष्टींना. सर महाविकास आघाड़ी जब से सरकार सत्ता में आई उसके बाद ठाकरे परिवार पे हमेशा ही पर्सनल अटैक किए गए. आज फिर नीतीश राणे ने एक ट्वीट किया जिसमें उन्होंने कहा है कि पहले तो दिनू मोड़िया के साथ पार्टी करते थे, अब किसानों के साथ जो है मतलब किसानों का आधार लेकर सत्ता में वापस आना चाहते हैं. कैसे देखते हैं? ये उसको हम देखते ही नहीं है. कैसे का सवाल ही नहीं, उसको देखते ही नहीं है. सर हे मराठीमध्ये सांगा की नितेश राणेंनी जे ट्विट केलंय त्याच्याबद्दल काय सांगा की पर्सनल अटॅक जे आहे ते ठाकरे नाही, त्याच्यात तुम्ही प्रश्न असा विचार की कसे बघता त्याला. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आम्ही बघतच नाही. धन्यवाद. एक विषय असा आहे, अंधेरीमध्ये सगळ्यात मोठा विषय कामगार हॉस्पिटलचा आहे आणि हे कामगार हॉस्पिटल पुन्हा पूर्ववत जसं पूर्वीसारखं होतं याच्यासाठी रमेश लटकेंचं फार मोठं योगदान त्यामध्ये होतं आणि आजही आमचा तो प्रयत्न चालू आहे की हॉस्पिटल पूर्ववत जसं पूर्वी कामगार हॉस्पिटलच्या ज्या फॅसिलिटीज सगळ्या कामगारांना मुंबईतल्या मिळत होत्या तशा प्रकारे हॉस्पिटल पूर्ववत होणं ही अंधेरीची फार मोठी गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू. धन्यवाद.